सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता मी उठली फ्रेश वगैरे झाली, म्हणजे दात नसले फक्त आणि तोंड वगैरे धुतले, कसा पाहला. आणि आता मी नाश्ता करणार, कारण मला खूप भूक लागली. आधी नाश्ता करते. तुम्हाला नाश्ता गोळ्या खा मम्मी. कसे 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 बोलते? गोळ्या इकडे मम्मीने मस्त ढोकळा बनवलाय. मिरची दे ना. नको, तिखट लागते जर मिरची दे ना. पण आता त्याच्या आधी आपण गोळ्या खाऊया. आपण माझ्या होमिओपॅथीच्या गोळ्या खाऊया. पळतोय 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 तो. सो आता गोळ्या बिळ्या खाल्लेल्या आहेत. हा बघा कसा बसलाय, हा लाजतोय कॅमेरामध्ये यायला. जा ना. आता मी असं ढोकळा खाते. थांबा. जागेवर बस ना, अशी काय करते? मम्मी टेस्टी झालाय. एक नंबर ढोकळा लागतो. मी बरोबर खाऊन घेते. सो मी आता रेडी झालेली आहे छान अशी, आणि मी आता चालली आहे. थोडं माझं काम आहे ठाण्याला, तर मी आता ठाण्याला चालली आहे. आणि मला ना असं सत्वाला खूप आवडतं एखाद्या माणसाला. असं कडा कुठे गेला मी तो विचार करते. मी बसलो इथे आहे का माझा कडा? मम्मा माझा कडा कुठे आहे ग? तुला माहिती आहे कडा कुठे? सो आता मी चाललो. माझा कडा तर भेटत नाहीये, मरू दे. मी जाते, मला फोन वगैरे घेते आणि चलो निकलते आम्ही. हे नाही, थांब. माझी एक गोष्ट तुम्ही विसरलीच, माझं मंगळसूत्र. त्याशिवाय मी कुठे जाऊ शकत नाही. तिकडे झोपले पप्पा, झोपू दे पप्पांना. पप्पांची तब्येत खराब आहे. चलो. काय दे मम्मी धारत काय होते काही अगं चांगलं वाटतं. छापळी वाटतं का? छापळी. सर आता आपण निघूया. ऑलरेडी आपण 12:30 झालेले आहेत आणि आपला टाईम झाला आहे. चलो बाय. तो आता आपण तिकीट वगैरे काढलं आहे, तो चलो चलते. ॲक्सिलेटर नाही दिसत इकडे मला कुठंच. चलो. तो गाईज, मला फायनली ॲक्सिलेटर भेटलेलं आहे. ॲक्सिलेटर असंच काहीतरी बोलतात त्याला. तर ते मला आता भेटलेलं आहे, बिकॉज मला एवढ्या उन्हातून ॲस्केलेटर ओके मला आलेलं आहे. तर आपण आता जाऊया ट्रेन वगैरे तिथे फटाफट. चलो. सो आपण ठाण्याला तर पोहोचलेलो आहे, आणि इकडं जे लोकेशन आहे ते इकडं 15-20 मिनटावर पुढे चाललं. तर आपण इकडं तर चालतच चाललो. एक मिनिट. सो मी इकडे आले येस मॅडमच्या इंटरव्ह्यूला. हे बघा, येस मॅडमच्या इंटरव्ह्यूला मी आले. आता बघू काय होतं. सो आता आपण तिकडं निघालो आहे आणि तर रिटर्न घरी चाललो आहे. मम्मींनी मला सांगितलं आहे की येताना नीट ये, कारण त्या दिवशी माझ्या भावाच्या मित्राचा फोन चोरी झाला आहे. आणि मी मस्त सोनं घालून आता मी ट्रेनने झाली आहे, आणि मी स्कार्फ पण नाही आणले. सो फटाफट जाऊया ती तरी. मी टेन्शनमध्ये. चलो. भूक लागलेली मी मंचुरियन घेतली मी, आणि मंचुरियन खूप चांगलं होतं. ठाणा स्टेशनच्या बाहेरच भेटतं, खूप छान लागतं. आपली ट्रेन पण आलेली आहे.
बट ती जाईल आपण जाईपर्यंत. मी एवढं का 10 दिवस बसणार नाही. सो हॅलो एव्हरीवन, मी जस्ट उठलेली आहे आणि मी तिकडनं इथपर्यंत येताना मी झोपली डायरेक्टली. येताना व्लॉग वगैरे मी काय काढलाच नाही, कारण एवढं ऊन होतं की मला फुल तसं मी पूर्ण डोकं दुखत होतं माझं. तिकडनं मी घरी आली. मी डायरेक्टली काहीतरी थोडं ढोकळा होता सकाळचा, तो खाल्ला आणि मी डायरेक्टली झोपून गेली. ते आत्ता उठली मगाशी आणि आता फ्रेश वगैरे होत थोडं आणि काहीतरी नाश्ता वगैरे करते. थोडीशीच भूक लागली, जास्त नाही लागले. थोडा नाश्ता वगैरे करते आणि मग बघू काय करायचं. चलो. सो हे गाईज, आत्ता सीन असं झाला. मगाशी मी उठली आणि मम्मीचा दिवाबत्तीचा टाईम झाला, त्याच्यामुळे मम्मीनी मला चाय दिली नाही. मम्मी बोलली की दिवाबत्ती झाल्यानंतर तुला चाय भेटणार. त्याच्यानंतर माझ्या एक फ्रेंडचा कॉल आलेला, तर मी कॉलवरती बोलत आत्ता मी चाय घेते. वाव. आणि मम्मीने मला माझं फेवरेट बिस्किट आहे ते मला आणून दिलेलं, ते मी आत्ता खाते. चलो. सो आत्ता आम्हाला घरात जेवण बनवायचा खूप कंटाळा आलेला आहे. म्हणजे मम्मीला, मी तर जेवण बनवत नाही मला, पण मम्मीला घरात जेवण बनवायचा कंटाळा आला. आणि लकीली आज म्हणजे भावाचा पेमेंट झालेला आहे, सो त्याच्याकडनं पार्टी. कारण आमच्या घरात ज्यांचा पण पेमेंट होतो महिन्याला त्यांच्याकडनं पार्टी असते. सो आज त्याच्याकडनं पार्टी आहे. आणि आज अनलकीली मंडे असल्यामुळे व्हेज खावं लागतं. लकीली पेमेंट आज झाला आहे आणि माझा असं विचार होता की उद्या काहीतरी नॉनव्हेज मागवू, पण उद्या शिवरात्र आहे. सो उद्या पण नाही काय खाऊ शकत. आणि परवा तर गुरुवार आहे, आज मंगळवार, उद्या शिवरात्री, बुधवार असून पण शिवरात्री आणि परवा गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत तर पेमेंट संपणार. त्याच्यामुळे व्हेज तर व्हेज खाऊन जायचं. चलो, आता मी ऑर्डर करते. आईची इकडे आत्ता इच्छा मी पूर्ण करते. इकडे आई बोलते मम्मी वरती चढून कपडे बिपडे घालते, हा पण व्हिडिओमध्ये टाक, असं कर तसं कर. तर आई, इच्छा पूर्ण झाली तुझी? हा, इकडे बघून बोल ना, तर इकडे बघून बोल ना. काय बोलत होती तू मगाशी? हा, झाली का? अगं नाकातला नाकात काय बोलते? झाली ना इच्छा पूर्ण? हा ठीक आहे, चल. सो आत्ता मी माझं ऑर्डर केलेलं आहे. 35 म्हणजे अर्धा तास लागणार आहे ऑर्डर यायला. आणि वाजलेत 9 वाजलेत, म्हणजे 9:30पर्यंत ऑर्डर येईल. चला, तेव्हा भेटून मला दाखवलं आणि काय काय ऑर्डर. सो आत्ता वाजलेत 9:45. ओके, बघा. हां, आणि ऑर्डर यायला अजून 11 मिनटं आहेत. 11 मिनटं. आणि मी ऑर्डर केलेलं 9 वाजता. 45 मिनिट्स झालेत आणि एवढी भूक लागली. मला वाटलं 9-9:30पर्यंत ऑर्डर येईल, कारण मी 9 वाजता गेलं तर अर्धा तास इनफ आहे ऑर्डरसाठी. आणि आज मंगळवार आहे, एवढी गर्दी पण नसते मॉर्निंग कॅफेला. रिव्हील केलं मी, ठीक आहे. तर एवढी गर्दी पण नसते तिकडे. तर मला असं वाटलं की हाफ ॲन आवरमध्ये येईल, पण आता 45 मिनिट ऑलरेडी झाल्यात आणि इकडे अजून 9 मिनटं दाखवत आहे. म्हणजे ऑलमोस्ट पोचायला आली आहे, बट 9 मिनटं दाखवत आहे. कधी येणार आहे काय माहिती, जाम भूक लागली आणि मला. सो फायनली ऑर्डर आपली आलेली आहे. दाखवते मला. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. फटाफट जेवायला बसूया. हर्षूला पे करायला, तर पण तुम्ही ताटं घेता आणि जेवायला बसते, मग दाखवते. सो आत्ता हे बघा काय काय जेवण आहे. हे पुलाव आहे, व्हेज पुलाव.
पापड पण आहे. हे 2 सॅलड आहे, रोटी, रायता आहे आणि हे पुलावसोबत काहीतरी भाजीच आहे आणि ही व्हेज मक्खनवाला भाजी आहे. यम्मी टेस्टी. आणि कालचा भात होता, तो पण मी वाटाणा भात होता, मी काल जो खाल्ला ना तो पण मी घेतला की बाई कमी नाही पडायला पाहिजे. चला आता फटाफट खाऊन घेऊया. सो हे बघा. आणि मला चपात्या का वाटतात गव्हाच्या मम्मा? सिरियसली बघ ना. सो मी आता टेस्ट करते. आम्ही खूप दिवसानंतर तिकडचं म्हणजे आमचं फॅमिली रेस्टॉरंट होते, आम्ही तिकडे जातो दरवेळेला, पण खूप टायमिंग नंतर खाते मी. अजून पण टेस्ट अशीच आहे. गुड छान आहे. मोठा खाऊन घेते जर आम्हाला भेट. बाय. का बोला परत बोल. मला बोल ना का बोलला. नाही बोल ना का बोलला. हा 2 रोट्या खाल्ल्या हा का. भाजी मी मागवली म्हणजे माझ्या आवडीची होती ना. 2 रोट्या खाल्ल्या आधी, नंतर काय बोलतो माहिती आहे का, भाजी गोड होती असा माग काय बोलतो. आणि बघा भात घेतलाय, भात रोट्या संपलेल्या आहेत ऑलरेडी. सो आत्ता आम्ही निघालोय ॲक्च्युली. हे शटअप. तर हळू घे ना गाडी, आवाज नाही जाणार. आता आम्ही निघालोय आणि असंच 90 मिनिट म्हणजे ॲक्च्युली आम्ही निघालोय 1000 किलोमीटरचा प्रवास गाठायला लोणावळा इथे. तर आमचं ठरलं नव्हतं 90 मिनिटला जायचं आहे, बट आता आम्ही चाललो 90 मिनिटला. आम्ही जाणार होतो दुसऱ्याच ठिकाणी, पण आता 90 मिनिटला वळलं तर 90 मिनिटला जाऊ येतो. आणि ॲक्च्युली आज साहेब पण नाही आहेत, तर एक राऊंड पण मारून येतो. चलो बघूया आता. रिक्षाला बघ लाईट, बघ लाईट, रिक्षाची लाईट झापूक झुपूक. मला आधी काय वाटलं माहिती आहे का, कुठली 4 व्हीलर आहे की एवढं फोकसने लाईट येते आणि पुढेवर आम्ही बघितलं तर रिक्षा होती. सो आम्ही मस्त चाललोय, फुल स्पीडला नाही आहे आम्ही, कारण ह्याच्यात गाडी आहे तर आम्ही हळूहळू चाललोय. आणि पुढे म्हणजे माझा फ्रेंड तिकडे जॉबला आहे. हलकट आहे हा. हे बघा मला हॉटेल दाखवते मी. सो हे आहे ते हॉटेल्स. काय हे या हॉटेलला तुम्ही नक्की विजिट करा. काय दाखवलं काय? ते आपण रनिंग मध्ये पण दाखवू शकतो. या हॉटेलला तुम्ही नक्की विजिट करा आणि टेस्ट पण खूप छान आहे. हॉटेलच्या समोरचा बस स्टॉप आठवतोय का? गप ना. जिंदगी. तो किस्सा खूप मोठा कधी सांगेन तुम्हा लोकांना. नको सांगू बाबा. मग नाही सांगणार. आम्हालाच लाज वाटते. ठीक आहे. तर हॉटेलमध्ये जेवणाची टेस्ट पण खूप चांगली आहे. लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो, ऑर्केस्ट्राच बोलतात ना, लाईव्ह सिंगिंग, लाईव्ह म्युझिक वगैरे असतं सॅटर्डे संडे. आणि तुम्हाला जर ड्रिंक करायची असेल तर ड्रिंक पण तुम्ही तिकडे करू शकता. खूप चांगलं आणि अफोर्डेबल आहे, असं नाही की खूप महाग आहे. तर खूप पॉकेट फ्रेंडली आहे, बजेटमध्ये तुमच्या मावणारा आहे. ठीक आहे. आणि कपलसाठी तर मी बोलते मोस्ट कपल जावा, कारण कपलसाठी खूप छान आहे ही कपलसाठी खूप छान आहे. आणि सॅटर्डे संडे तर तुम्ही जावाच, कारण तिकडे लाईव्ह म्युझिक वगैरे सगळं असतं. सो आत्ता काय झालं माहिती आहे, आम्ही उंबारलीच्या जंगलशेखरनं जात होतो. अचानक तिकडे माझं स्टोरेज फुल झालं आणि मी एवढ्या पण व्हिडिओज नाही, आयफोनचा प्रॉब्लेमच आहे. आणि मी सकाळी किती 50 GB स्टोरेज घेतलेलं 75 रुपीजला काहीतरी, आणि लगेच ते पण फुल झालं. मी एवढी तापलेली ना, आता मी बोलली आता मी हा फोन फोडून तरी टाकीन, आता काहीतरी करीन याचा आता.
त्याच्यानंतर मग माझा भाऊ बोलला की ते म्हणजे मी एक ॲप यूज करते एडिटिंगसाठी. सो त्याच्यामध्ये ते जेवढे पण व्हिडिओज आहेत ते पूर्ण डिलीट कर जे तू यूट्यूबला वगैरे टाकलेत. मग मी ते यूट्यूबला म्हणजे जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे डिलीट केल्यानंतर मला तेवढं स्टोरेज रिटर्न भेटलं व्हिडिओ करेपर्यंत. म्हणजे व्हिडिओ करण्याच्या इतपत मी काय बोलते व्हिडिओ करण्या इतपत मला स्टोरेज भेटलेलं आहे. सो जाऊ दे, आपण इकडे आता माझा व्लॉग एंड करूया. आजचा दिवस खूप छान गेला. एवढा पण छान नाही गेला कारण मी बाहेर जास्त काही फिरलीच नाही. तू नीट गाडी चालवतोय का की चालव मी गाडी? नीट चालव, हळू चालव. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.